या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। मंडळी नमस्कार। आज घटस्थापना आणि हे 9 दिवस म्हणजे शक्तीची उपासना करण्याचे दिवस। या निमित्ताने आपण 9ही शक्तींची विविध प्रकारांनी उपासना करत असतो आणि प्रत्येकच जण आपापल्या पद्धतीने तिची उपासना करत असतो। पण आज मला आपल्याबरोबर बोलताना विशेष आनंद होतोय, तो याकरता की आजच्या दिवशी मी जिथून लहानाची मोठी झाले किंवा मी लहानपणापासून जे विद्येचं घर म्हणून जिकडे खेळले बागडले किंवा जिथून सगळं काही आत्मसात करण्याची ग्रहण करण्याची संधी मला मिळाली, अशा कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयातर्फे आज आपल्या समोर येताना विशेष आनंद होतोय। कारण शिक्षणाला सुरुवात करतानाच पहिला संबंध आला विद्यापीठाचा, तो म्हणजे संस्कृत विद्यापीठाचा। आणि संस्कृत विद्यापीठामध्ये कीर्तनशास्त्राच्या निमित्ताने MA करण्याकरता प्रवेश घेतला आणि त्यावेळी नागपुरातले ज्येष्ठ कीर्तनकार, राष्ट्रीय कीर्तनकार डॉक्टर दिलीप बुवा डबीर, तसंच आपल्या विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू डॉक्टर पंकज चांदे सर आणि प्राध्यापक राम शेवाळकर या सगळ्यांनी मिळून कीर्तन महाविद्यालय सुरू केलेलं होतं आणि त्या कीर्तन महाविद्यालयाच्या पहिल्या बॅचची विद्यार्थिनी म्हणूनही आज आपल्याशी बोलताना विशेष आनंद होतोय। तेव्हा कीर्तनशास्त्रातून MA केलं आणि तेव्हा विद्यापीठामधून शिकत असताना पुरी मॅडम, पेन्ना सर, गानू मॅडम, पाठक सर, विजयकुमार सर या सगळ्यांचं मार्गदर्शन मिळालं आणि विशेष आनंद झाला। आजही रिसर्च वर्क करण्याच्या निमित्ताने किंवा कीर्तनशास्त्रामध्येच PhD करण्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा विद्यापीठात येण्याची संधी मिळते आहे। आणि आज जेव्हा रामटेकचं एवढ्या मोठ्या त्या पूर्ण विद्यापीठाच्या परिसरामध्ये गेल्यानंतर सगळे जुने दिवस आठवतात आणि आपल्याला आपण या क्षेत्रातून किंवा या विद्यापीठातून ग्रहण केलेलं मार्गदर्शन सुद्धा आठवतं। अजूनही रिसर्च वर्क करताना इथल्या सगळ्या गुरूंचं मार्गदर्शन लाभतंय, मग त्यात कलापिनी अगस्ती मॅडमचं विशेषत्वाने मार्गदर्शन लाभतंय आणि रिसर्च वर्क करण्याकरता वेळोवेळी त्यांची मदत होते। त्यांच्याबरोबर डॉक्टर पराग जोशी सर यांचंही मार्गदर्शन लाभतंय, अगस्ती सर, होले मॅडम, नावं घेता येतील, खूप जणांची नावं घेता येतील, पण सगळ्यांची नावं इथे घेणंही शक्य नाही। पण सगळ्या गुरूंच्या चरणी नतमस्तक होते आणि अगदी 2005 सालपासून माझा विद्यापीठाशी संबंध आला आणि त्या 2005 सालपासून विद्यापीठाशी जुळले गेले ते आस्थागायत जुळले गेले आहे। असं म्हणतात, गुरुणाम सन्निधौ तिष्ठेत सदैव विनयान्वितः पादप्रसारणादिनी तत्र नैव समाचरे। गुरूंच्या सन्निध असताना किंवा गुरूंच्या समोर असताना सदैव त्यांच्या प्रती नतमस्तक भाव हा शिष्याच्या मनात असायला हवा। त्या भावनेनं सर्व गुरूंच्या चरणी नतमस्तक होते आणि आज या शक्तीच्या उपासनेच्या उत्सवाच्या निमित्तानं आपल्या विद्यापीठाच्या जनसंपर्क विभागाच्या प्रमुख डॉक्टर बोकारे मॅडम यांचं सुद्धा विशेष सहकार्य मिळालं। वेळोवेळी त्यांचंही प्रोत्साहन मिळत असतं, त्यामुळे रेणुका मॅडमलाही खूप खूप धन्यवाद देते आणि त्यांनी ही संधी मला इथे दिली याबद्दल त्यांचे आणि संपूर्ण विद्यापीठाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करते। धन्यवाद।